आषाढ उलटून श्रावण लागला होता, तरी पावसाचा अजून पत्ता नव्हता. राने नांगरून तयार केली होती आणि पेरण्या खोळंबल्या होत्या. पण पावसाने जी दडी मारली होती ती कायमचीच. निळ्याभोर आभाळाकडे बघत लोक वाट बघत होते. काही उद्योग नसल्यामुळे ठिकठिकाणी बसून गप्पांचा अड्डा टाकीत होते. निरनिराळ्या विषयांवर चर्चा होत होत्या. आज गणा मास्तरांच्या घरी बैठक बसली होती. गणा मास्तर आदल्या दिवशी तालुक्याला गेला होता. तो अजून आलाच नव्हता. आत्ता सकाळी येणार होता. तालुक्याला कुणाची काही तर कुणाची काही अशी कामे होती. शिवा जमधाड्याची तगाई यायची होती. गोपाळ रेड्याची कोर्टात केव्हा तरी तारीख होती. रामा खराताला काही सामान सुमानाची गरज होती. या सगळ्या गोष्टींची चौकशी करून गणा मास्तर येणार होता. म्हणून सगळेजण गणाच्या घरी जमले होते. गणा मास्तरची वाट पाहत होते. खरे म्हणजे सकाळची टपाल गाडी येऊन गेली होती. गणा मास्तर काही त्या गाडीने आला नव्हता. टपालही आले नव्हते. आता दुसरी गाडी यायला अजून 2-3 तास तरी अवकाश होता. पण कुणी जागचे हल्ले नव्हते. एकदा भरलेली बैठक मोडणे म्हणजे काही मजा नाही. नाहीतर घरी जाऊन असा काय मोठा उद्योग होता. पावसाची वाट बघायची एवढेच ना. मग त्यापेक्षा इथे 10-5 जणांचा घोळका करून वाट बघता येत नव्हती. घटकाभर गप्पा होतात. इकडच्या तिकडच्या 4 गोष्टी कळतात. मजा वाटते आणि वेळही जातो. अशा विचाराने मंडळी गणा मास्तरच्या बाहेरच्या ओट्यावरच थांबली होती. रामा खरा दाताला मिश्री लावण्याचा आवडता उद्योग करीत होता. शिवा जमदाडे उजव्या हातावरच्या रेघा आणि तीळ मोजत होता. गोपाळ रेडे उगीचच आभाळाकडे बघत पावसाचा आदमास घेत होता. कुणी काही तर कुणी काही असे उद्योग करीत होते आणि काहीतरी एकमेकांशी बोलत होते. वेळ बरा चालला होता. एवढ्यात बाबू पैलवान तिकडून आला. बाबू मेहनत करून मारुतीला जाऊन आला होता. आज शनिवार असल्यामुळे नारळ फोडून बुक्का आणि अष्टगंध लावून आला होता. त्याच्या एका हातात प्रसादाचा अर्धा नारळ आणि दुसऱ्या हातात कसल्या कसल्या पोळ्या होत्या. ओट्यावर येऊन बसल्यावर बाबूने सामान बाजूला ठेवले. मांडी घातली. धोत्राच्या सोग्याने गळ्याचा घाम पुसला. कोण कोण मंडळी आली आहेत हेही बघितलं. मग तो म्हणाला, भले गणा मास्तर कुठं हाय? रामा खरात मिश्री तुंकून बोलला, तालुक्याला गेलाय. तुला जसं ठावच नसल बघ. अरे ठाव हाय, पर मला वाटलं आता पतूर आला असेल माघारी. आला असता तर मग दिसला नसता होय. तसं नव. मग गड्या कसं? बाबूने रामाकडे एकदा रागाने पाहिले. जेव्हा तेव्हा रामाचा आपला एकच ठेका. सारखं दुसऱ्याला आडवं लावायचं म्हणजे काय? ही काय वागण्याची रीत झाली? तो चिडून बोलला, अरे दिसला नाही म्हणून विचारतोय म्या. अरे म्हणूनच सांगितलं की बाबा. आला नाही अजून गणा. का त्यो आलाय आणि आम्ही खिशात लपवून ठेवलाय असं नाही नव. तुला वाटलं असलं तर सांग तसं. गोपाळ रेडे पुन्हा तोंड घालून बोलला, ये लेकानू, रोजचं तुमचं मर्दानू कसलं र भांडण हे? काव आलाय बघ आम्हाला. बाबू म्हणाला, आता मी काय वाकडं बोललो का? ह्योच सांडशिटलीचा हाय. सरळ सांगायचं सोडलं बाजूला आणि रिकामा फाजीलपणा करायचा. त्याला सांग तू. दिन म्हणाव एक गुच्ची ठेवून. यावर पुन्हा रामा काहीतरी बोलणार होता. पण आपले बोलणे ऐकायला कुणी राजी नाही असे त्याला दिसले. तेव्हा तो गप्प बसला. आभाळाकडे बघू लागला. चाललेल्या गप्पा थोडा वेळ बंद झाल्या. कुणीच काही बोलला नाही. असाच थोडा वेळ गेला. लोकांना कंटाळा आला. ऊन वर चढले. गप्पाही रंगेनात. गणाचीही लवकर वाट नाही. बास झाली. आता सरळ घरी जावे हे बरं. ज्ञानू आगमोडे मनाशीच असा विचार करीत थांबला आणि थोड्या वेळाने म्हणाला, बराय, जातो मी आता घरला. लई टाईम झालाय. शिवा जमदाड्याचे सगळे तीळ मोजून झाले होते. तो कानाजवळचे केस खाजवीत म्हणाला, का र जानू, बस की मर्दा. नग, कट्टाळा आलाय आता. अरे कट्टाळा यायला काय झालं? काय बाय काढायचं, बोलायचं. बोलण्यातनं बोलणं निघतंय.
मग जरा मज्जा येते. काय मज्जा येईना, मगाधरनं बसलोय मी. शिवालाही हे बोलणं मनापासून पटले होते. आज काही गप्पा रंगत नव्हत्या. एवढी गोष्ट खरी होती का कोण जाणे, पण मज्जा काही येत नव्हती. गणा मास्तर नव्हता म्हणून तर गप्पा वाढत नव्हत्या. गणा मास्तर काहीतरी वाचून दाखवतो, बातमी सांगतो, त्याच्यावरून बोलणे सुरू होते, गप्पा रंगतात. बरोबर आहे, आज कुणीतरी काही वाचून दाखवलं पाहिजे, म्हणजे जमेल बरोबर सगळे. या विचारानं शिवा म्हणाला, अरे काहीतरी वाचा की माईला, म्हणजे बघा कसं गुंगतंय माणूस. काढा काढा काहीतरी. लोकांच्याही ध्यानात ही गोष्ट आली. शिवा म्हणतो ते बरोबर आहे, कुणीतरी वाचून दाखवलं पाहिजे. ते नसल्यामुळेच वेळ तितका सुरेख जात नाही. पण वाचणार कोण? इथे कुणाला वाचायला येत होते? प्रत्येक जण दुसऱ्याच्या तोंडाकडे बघू लागला. शिवा म्हणाला, मला येतंय उलीस वाचायला खरं, पर अक्षरच लागत नाहीत गा. का बरं? कुणाला ठाऊक. हल्लीच्याला अक्षरच राहिली नाहीत पहिल्यासारखी. पहिली लई वळणदार असायची आणि मोठी लटपुन्हा. बारीक हाडकुळी मला लागतच नाहीत गा. तूर गोपाळा. गोपाळ रेडे बाबू पैलवानाच्या नारळाकडे नजर ठेवून होता. त्याला थोडीशी भूक लागली होती. त्यामुळे प्रसादाचा हा नारळ फोडून बाबूने थोडा थोडा वाटला तर बरे होईल, असे त्याला वाटत होते. त्याचे या बोलण्याकडे लक्षच नव्हते. त्यामुळे हाक मारल्यावर तो दचकलाच. तू का नाही वाचित र? काय? काय का होईना, जे असल ते. तुला कोणी सांगितलं मला वाचा येतंय? शिवा आश्चर्याने म्हणाला. भले, माग मोठ्या माणसासनी शिकवायचा वर्ग निघाला होता, त्यात तू जात होतास ना वर? गोपाळ मान हलवून बोलला. जात होतो खरं, पर ती शाळा रातच्याला भरायची आणि तवा मला लई झोप यायची. गेलो की डोळा गुरमाळायचा. रोजच्याला फर्स्ट क्लास झोप व्हायची. मग मग काय, कसलं राव लिहून आणि कसलं वाचणं. समदा बट्ट्या बोळ. एक अक्षर लागायला 10 मिनिटं लागतात. ज्यांना वाचायला येत होते त्यांचा हा प्रकार होता. बाकीच्यांचा तर काही प्रश्नच नव्हता. त्यांना लिहायला येत नव्हते आणि वाचायला पण येत नव्हते. काही जण नुसते सयाजीराव होते, काही जण अंगठे बहादर होते. दोघांचाही काही उपयोग नव्हता. थोडक्यात म्हणजे कल्पना काढून सुद्धा काही अर्थ नव्हता. प्रत्यक्षात वाचणार कोण? शिवा जमदारेही निराश झाला. आता बैठक मोडावी असे त्याला वाटू लागले. पण तेवढ्यात बाबू पैलवान सगळ्यांच्याकडे बघत बोलला. मी वाचू का र? कोण तू? रामा खरा त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागला. एखाद्या हत्तीने सर्कसीत स्टुलावर बसून नमस्कार केल्यावर जसे आपल्याला आश्चर्य वाटते, तसे काहीतरी त्याला वाटले. तू वाचणार बाबू? मग तुला काय वाटलं र? गोपाळ रेडे नारळाकडे सरकत म्हणाला. बाबूला वाचता येत नसल असं वाटलं व्हय तुला? शानाच आहेस. नंबर 1 वाचतोय त्यो. हा. शिवानं डोळे विस्पारून विचारले. बाबूराव, तुम्ही कवा शिकला ओ लिवाय वाचाय? बाबू आयटीत म्हणाला. लिहायला येत नाही खरं, वाचाय शिकलोय मी. कवा? झाला महिना. बाबूनं मग खुलासा केला. कुस्त्याच्या फडासाठी तो गावोगाव हिंडत होता. त्यावेळी त्याच्याबरोबर फिरतीला एक शिकलेला पैलवान होता. दोघेही पुष्कळ दिवस संगतीने हिंडत होते. त्यावेळी त्याने बाबूला 4 अक्षरं वाचायला शिकवली होती. बाबू म्हणाला, आता एकच हाय. मला काय फास्ट वाचा येत नाही हा. सवडीनं एक एक अक्षर वाचायचं. कसे का असेना, बाबूला वाचायला येत होते आणि तो मोठ्या हौसेने वाचायला तयार होता. ही गोष्ट फार महत्वाची होती. एवढे करायला तरी कोण तयार होते? हळूहळू का होईना, पण बाबूने काही वाचून दाखवले तर बरेच झाले. काहीतरी बोलता येईल. बैठक मोडणार नाही. वाघमोडे मान हलवून म्हणाला. काय हरकत नाही, चालल. बाबूराव, सोडा गाडी तुमची जोरात. बाबू इकडं तिकडं बघत म्हणाला.
होय, पर वाचायचं काय? हिथं काय आहे वाचायला? गोपाल रेडे आणखी जवळ सरकला, नारळाच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, असं करा बाबूराव तुम्ही, ह्यो नारळ वाटा प्रसादाचा. आणि मग? आणि त्या पुड्यातला बुक्का आणि अष्टगंध लावा समद्यासनी. पुढीचा कागद करा मोकळा आणि वाचा काहीतरी म्हणजे झालं. बाबूने नकारार्थी मान हलवली. हॅट लेका, हिथं प्रसाद वाटून घरला काय ढेकळं नेऊ मी? वा, शानाच दिसतोस लेका तू. राहिलं मग तसंच पुढीच्या वर्ण वाच. अह, तसं नाही समजायचं. आपुट वर्तमानपत्र पाहिजे, ते असलं तर वाचतो. बाबू असं बोलला तेव्हा सगळ्यांची पुन्हा निराशा झाली. आजचे वर्तमानपत्रही काही आले नव्हते. दुसरे कुठलेच नव्हते. मग वाचणार काय? इतका सगळा घाट जमून येऊन वाया चालला होता. एकूण आज देवच बऱ्यावर नव्हता. काही ना काही विघ्न निर्माण होत होती आणि गप्पा सुरू होत नव्हत्या. रामा खराताच्या डोक्यात एकाएकी कल्पना आली. बाबूवर अविश्वास दाखवणारा चेहरा करून त्यानं त्याच्याकडे दृष्टी लावली. उगीचच मान हलवली. तरी म्हटलं, मला वाचा येतंय, मला वाचा येतंय, असं कसं काय म्हणतोय ह्यो गडी? आत्ता कळालं. बाबू डोळे विस्फारून म्हणाला, काय कळालं र? अरे इथं नाहीच वर्तमानपत्र, म्हणून तर तुझ्या या गमज्या. उगी आपली रिकामी आकड. म्हणजे मुद्दाम केलं म्हण की. कसं बी म्हण, आमचा काही विश्वास नाही एवढं खरं. आणि वाचून दाखविल्यावर? वाचून दाखविल्यावर काय, आम्हाला कबूलच आहे की. काय हो मंडळी, पर तू काय वाचून दाखविणार? तोंडच सांगतंय की तुझं. रामा खराताचे हे बोलणे ऐकल्यावर बाबूचे डोकेच फिरले. तो गडी खवळला आणि तांबडेलाल तोंड करून म्हणाला, असं का? तर मग बघाच तुम्ही. गणा मास्तराच्या घरातनं कलचा पेपर घेऊन येतो आणि वाचूनच दाखवतो. आणि तरा गणा मास्तराच्या घरात घुसून इकडं तिकडं हुडकून बाबूने कालचे वर्तमानपत्र बाहेर आणलेही. बाबूच्या या धाडसी स्वभावाबद्दल सगळ्यांनीच त्याची फार स्तुती केली. गावात खरा मर्द आणि शूर पुरुष कोण असेल तर तो बाबू पैलवान होय. या मुद्द्यावर सर्वांचे एकमत झाले. त्यातून बाबू आता वाचायलाही शिकला होता. आता तर तो फारच मोठा झाला होता. त्याबद्दल सगळ्यांनीच त्याची खूप वाखाणणी केली. इतकी वाखाणणी केली की नेहरू नंतर दुसरा कोण असा प्रश्न त्यावेळी विचारला असता तर बाबू पैलवान असे उत्तर खात्रीने मिळाले असते. खोबऱ्याचा तुकडा तोंडात टाकून गोपाल रेडे बोबड्या सुरात म्हणाला, हा, आता आपला बाबूराव असं काय वाचवून दाखवील की नुसतं ठ्वाय. ज्ञानू म्हणाला, हा, अगदी ताजी बातमी वाचा बाबूराव. ताजी म्हणजे एकदम गरमागरम. काय बाबूराव? अरे वाचतो की. असं म्हणून बाबूने वर्तमानपत्र मोठे केले, पसरले आणि जीभ नाकाला लावीत लावीत तो मनातल्या मनात वाचून पाहू लागला. एक एक अक्षर लावून पाहू लागला. मग त्याने मोठ्यांदा वाचले. आणखी 8 8 आणखी 8. अरे आणखी 8 काय? दिवसांनी. वय, पर पुढं काय र? शिवा मध्येच बोलला, आणखी 8 दिवसांनी काय वयाचं? ह्यो महिना संपणार आणि दुसरा चालू होणार. दुसरं काय असणार हाय? रामा खराताने नाक मुरडले. मग ही काय बातमी झाली होय? येडताकच आहे शिवा तू. आणखी 8 दिवसांत महायुद्ध सुरू होणार असेल. मी कायम सांगतो की. कशावरनं? तसं वारच फिरतंय सध्याला. मला वाटतंय 8 दिवसांनी आणखी पाऊस पडणार असेल. असलीच काहीतरी बातमी असणार. बातमी राहू द्या बाजूला, तुमची घन चक्कर चालू द्या. गोपाल रेड्याने दोघांनाही चमकावले. तेव्हा दोघेही गप्प बसले. बाबू पुढे काय वाचतो ते पाहत राहिले.
या मधल्या वेळात बाबूने वरचे शीर्षक वाचून टाकले होते आणि तो आ करून त्या बातमीकडे पाहत होता. खालचा मजकूर शक्य तितक्या लवकर मनातल्या मनात वाचण्याची धडपड करीत होता. सगळेच जण उत्सुकतेने आपल्या तोंडाकडे पाहत आहेत. हे पाहिल्यावर तो म्हणाला, जग बुडणार हाय. आणखी 8 दिवसांनी जग बुडणार हाय. हे ऐकल्यावर सगळ्यांच्या तोंडावर आश्चर्य पसरले. रामा खरात गोड भाषेत बोलला, बाबू, उगीच काय चेष्टा करू नगस. मनाचं सांगू नगस. नीट वाच. बाबूने मान हलवली. आपण बरोबर वाचले आहे याची त्याला खात्री होतीच. आर, एक अक्षर चुकलेलं नाही म्हणतोय तर. बातमीच अशी आहे, 8 दिवसांनी ही दुनिया बुडणार आहे. पर पुढं काय लिहिलंय ते तरी वाच की. असं अर्धवट का सांगतोस? वाचतो की. बाबूने मान्यता दिली आणि मग एक एक अक्षर तो वाचू लागला. एक एक अक्षर करीत एक शब्द आणि एक एक शब्द करीत एक पूर्ण वाक्य. या गतीने त्याला सबंध बातमी वाचायला फक्त अर्धा तास लागला. शिवाय ती वाचताना त्याने इतका वेळ डोळे लहान मोठे केले आणि ओठांची इतकी चमत्कारिक हालचाल केली की सगळ्यांना धसकाच बसला. बाबूचा सारखा बदलत राहणारा चेहरा बघता बघता अर्धा तास कसा गेला हे कोणालाच कळले नाही. सरतेशेवटी बाबूचे वाचन संपले आणि लोकांना बोध झाला की कुठल्याशा एका देशात भविष्य सांगणाऱ्या माणसांनी जग बुडणार असल्याचे भविष्य मागेच वर्तवले होते. आता ते खरे व्हायला फक्त 8च दिवस उरले आहेत. समुद्राला प्रचंड भरती येणार असून त्यात सगळी दुनिया वाहून जाणार आहे. हे भविष्यवाले लोक स्वतः डोंगरावर उंच जाऊन राहणार असून लोकांनीही तसे करावे अशी त्यांची आग्रहाची सूचना आहे. पण इतके करूनही आपले प्राण वाचतील याविषयी त्यांनाही शंकाच आहे. या बातमीने सगळ्या जगात खळबळ उडाली आहे. जिकडे तिकडे लोक भयंकर घाबरले आहेत. बाबूने वाचून दाखवलेल्या बातमीचा हा सारांश होता. तो ऐकून स्वतः बाबूही घाबरला आणि इतर लोकही घाबरून गेले. बराच वेळ सगळीकडे शांतता निर्माण झाली. कोणी काहीच बोलत नव्हते. जो तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहत राहिला. थोड्या वेळाने ज्ञानू वाघमोडे हळू स्वरात बोलला, असलं काहीतरी नेहमीच उठवत्यात लोक. त्यांच्यावर काही विश्वास ठेवायचा र. पण हे बोलतानाही त्याचा आवाज इतका कापरा आला की या म्हणण्यावर त्याचा स्वतःचाही विश्वास बसलेला नाही हे सगळ्यांना कळून चुकले. बाबूने काढलेल्या उद्गारामुळे तर सगळ्यांची खात्रीच पटली. बाबू म्हणाला, गणा मास्तर इतकं समज धडाधड सांगतो आणि हीच बातमी कशी काय चोरून ठेवली त्यानं? काय तरी घोटाळा हाय. बातमी खरी असल्या बिगार त्यो असं करायचा नाही. शिवा जमदाड्याला ही गोष्ट ताबडतोब पटली. त्याचे कारण त्याला कुठलीही गोष्ट लगेच पटत असे. त्याने बाबूच्या बोलण्यास दुजोरा दिला. असल हा बाबा, काय नेम नाही. मागे एकदा असंच गणा मास्तरनं केलं. काय केलं? मला म्हणाला, तुझी रास वृषभ हाय. तुला या आठवड्यात लई त्रास होईल. तर बायली खरंच झाला की. अत्तर तिच्या मारी. मग काय झालं? हागवण लागली हागवण. 8 दिवसात नुसता बेजार काम. मागाहून मला म्हणला, हे मला माहीतच होतं. खरं तू घाबरशील म्हणून मी सांगितलं नाही. शिवाने पुरवलेली ही बातमी ऐकून सगळ्यांना निश्चितपणे वाटली की ही बातमी खरी ठरण्याचा संभव आहे. म्हणूनच गणा मास्तरने आपल्याला त्याचा सुगावा देखील लागू दिला नाही. आणखी 8 दिवसांनी हे जग पाण्यात बुडणार. अगदी पार बुडणार. कशाचा मागमूस सुद्धा राहणार नाही. आता आपले आयुष्य फक्त 8 दिवस. 8 दिवस तरी कुठले? बातमी छापून 2 दिवस तरी झाले असतील. 5-6 दिवस तरी राहिले आहेत की नाहीत कोण जाणे. हा हा म्हणता वातावरण बदलून गेले. सगळीकडे एकदम अवकळा पसरली. झाले. जो तो पांढऱ्या फटक तोंडाने मनाशी विचार करीत राहिला. थोड्या वेळाने शिवा हलक्या आवाजात बोलला, किती खटपट केली, किती हेलपाटे केलं तगाई काढायला. आता तगाई यायला झाली आणि ह्यो प्रसंग आला. गोपाळने या बोलण्याला मान हलवली.
माझी याच महिन्यात कोर्टात तारीख आहे. आता कशाची तारीख आणि कशाचं काय? फुकट वकिलाला 50 रुपये देऊन बसलो. नसतं दिलं तर बरं झालं असतं. का बरं? कुणीतरी विचारलं. अरे आता काय उपयोग आहे त्या पैशाचा? झाला का नाही विनाकारण चुराडा? आणि त्या वकिलाला तरी त्याचा काय उपयोग आहे? समधी दुनिया जलबम होणार आहे, तिथं वकील तरी काय करणार आहे ती? गोपाळला ही गोष्ट पटली. आपले पैसे गेले, पण निदान वकिलालाही त्याचा फारसा फायदा नाही हे लक्षात आल्याबरोबर त्याला जरा बरे वाटले. बाबू पैलवान उगीच एवढेशे तोंड करून सर्वांचे बोलणे ऐकत होता. तोही दुःखी आवाजात म्हणाला, आता राव कशाची कुस्ती आणि कशाचं काय? भोला पंजाबीशी कुस्ती धरीन धरीन म्हणत होतो. पाक तिची उसीच करणार होता ह्यो पट्ट्या. असा नवा डाव काढला होता मी. ॲहॅ, 2 मिनिटात भोलाला निजविला असता खाली. हे बघ, ह्यो डाव त्यो. असे म्हणून बाबूने जवळ बसलेल्या आणि आवासून ऐकणाऱ्या नारायण चेंगटची गर्दन एका हाताने पकडली आणि दुसऱ्या हाताने त्याचा हात ओढला. चेंगटाला याची काही पूर्वकल्पना नव्हती. खुरमुंडी घालून तो आजागळासारखा सगळ्यांचे बोलणे तोंड उघडे ठेवून ऐकत होता. बाबूने हात ओढल्याबरोबर तो एकदम दचकला आणि खाली नाकावर आपटला. त्याच्या तोंडाला सणकून मार बसला. तेवढ्यात बाबूने पाठीमागून दोन्ही मांड्यात हात घालून त्याला उचलला आणि उलटा केला. त्याबरोबर तो उलटा होऊन खाली आपटला, पाठीवर आपटला. त्याच्या पाठीला आणि डोक्याच्या मागच्या बाजूलाही मार बसला. बुडही शेकून निघाले. प्रलयकाल आत्ता जवळ आल्यासारखा तो भिवून ओरडला, अगं आई ग, मेलो मेलो. बाबूच्या अर्थातच त्याच्याकडे लक्ष नव्हते. चेंगट उलता पलता होऊन आपटल्यावरच त्याने त्याचे दोन्ही हात सोडले, झटकले आणि तो म्हणाला, हां, ह्यो डाव म्हणत होतो मी. शिवाची आणि चेंगटाची नुसती देण्या घेण्यावरून मृत्यू झाली होती. त्यामुळे बाबूला हा डाव एकदम आवडला. त्याने पसंती दाखवली. वा, ह्यो झक्कास डाव आहे बाबूराव. यावर बाबू विवळला. पर आता काय उपयोग त्याचा? समधी पृथ्वीच खलास म्हटल्यावर काय राहिलंय? मी बी खलास आणि भोला बी खलास. वय गड्या, हे मातूर खरं आहे. याप्रमाणे बोलणी झाली. कोणी काही तर कोणी काही गोष्टी बोलून दाखवल्या. यम्या तेल्याला तालुक्याच्या गावी आलेला कुठला तरी सिनेमा बघायचा होता. तो राहून जाणार की काय अशी त्याला भीती वाटली. ज्ञानू वाघमोड्याची बायको 5व्यांदा बाळंत होणार होती. त्याला पहिल्या 4 मुलीच झाल्या होत्या. आता 5व्या खेपेस मुलगा होण्याची आशा होती. तेवढ्यात जग बुडणार. आता कशाचा पोरगा आणि कशाचं काय? या विचाराने त्याला अतोनात वाईट वाटत होते. रामा खराताने 100-200 रुपये घालून पोस्टातून नुकतीच सरकारी सर्टिफिकेटे विकत घेतली होती. ही विनाकारण सरकारची धन झाली. त्यापेक्षा चैन केली असती, जीवाला काही खाल्ले असते तर बरे झाले असते. या विचाराने त्यालाही हळहळ वाटत होती. एकूण काय तर प्रत्येकाचा जीव कुठेतरी घोटाळत होता. प्रत्येकजण कशात तरी गुंगून राहिला होता. नारायण चेंगटला खाण्याचे वेड होते. तेवढ्यासाठी दुसऱ्याच्या घरी तो नेहमी बसलेला असे. आता त्याने मार खाल्ला होता. अंग ठणकत होते. तरी पण कन्नत कुतत तो पुढे सरकला. शेजारच्या माणसाला म्हणाला, बायली, काय हो प्रसंग आला? किती महिनं झालं मी ठरवलं होतं की डिंकाचं लाडू खाईन म्हणून. आणि मग का नाही खाल्लास? कुणीतरी विचारले. अरे अलीकडं कुणी बाळतच झालं नाही गावात. आता या महिन्यात होणार होतं, तेवढ्यात ह्यो प्रसंग. वाघमोड्याला ही कुजबूज ऐकू गेली. त्याला फार संताप आला. काय माणूस आहे? अरे प्रसंग कुठला आणि तुझी भाषा काय? सगळं जग बुडून जायची पाळी आली या. हरेक माणसावर मरणाचा प्रसंग आलाय आणि हिला डिंकाच्या लाडूची आठवण होती या. काय म्हणायचं या खुळेपणाला? चेंगटाकडे रागाचा एक जळजळीत कटाक्ष टाकून वाघमोडे म्हणाला,
चेंगट, तुम्ही उठा इथनं. का बरं? तुम्ही डिंकाचा लाडू खाऊन या आधी, नाहीतर असं मरशीला आणि भूत होऊन बसशीला. जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला धरून गोळसशील आणि डिंकाचा लाडू मागशील. चल, उठ इथनं. चेंगटाचा चेहरा उतरला. मनाशी काहीतरी पुटपुटत तो चुळबुळ करीत बसून राहिला. जागचा हल्ला मात्र नाही. लेकानू, टाईम काय आणि आपण बोलतोय काय हे तरी वळकावर माणसानं. आता सबंध जग खलास वयाची पाळी आली या. वाघमोडे अगदी कळवळून बोलला. लोकांना ते पटले. सगळेजण आणखी गंभीर झाले. हळूहळू भविष्याचा अर्थ लोकांना अधिक अधिक उमगू लागला. त्याचा अर्थ ध्यानी येऊ लागला. 5-6 दिवस, फक्त 5-6 दिवस आपले आयुष्य उरले आहे. मग आपणही बुडणार आणि आपली बायका पोरंही बुडणार. घरदार, शेतीवाडी यातले काही उरणार नाही. आणि उरले तरी त्याचा उपयोग काय? आपण मेलो म्हणजे सगळे मेल्यासारखे. भयंकर, भविष्य फारच भयंकर होते. मरणाची घटका क्षणाक्षणाने जवळ येत चालली होती. वातावरण फार गंभीर झाले. जो तो गप्प झाला. आतापर्यंतच्या आयुष्याचा सगळा पट प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभा राहिला. आतापर्यंत आपल्या हातून काय काय बरे वाईट घडले आहे ते आठवू लागले. रामा खराताला एकच बारीक आशा होती. मगापासून ती बोलून दाखवावी असे त्याला सारखे वाटत होते. पण त्याची अजून तितकीशी खात्री पटली नव्हती. सगळ्यांच्याकडे बघत तो म्हणाला, मला नाही वाटत असं काय होईल असं. कशावरनं म्हणतोस? अरे कुठं समुद्र आणि कुठं आपण. 100,000 कोस लांब. पाणी हितपतर येतंय कशाला? मरायला. ही शंका ऐकून प्रत्येकाला मनातून बरे वाटले. चेहरे उजळले. रामा म्हणतो ते बरोबर आहे. समुद्र इथं कसा येणार? तो काय माणूस आहे रस्त्याने चालत यायला? भविष्यावर शिवाचा जबरदस्त विश्वास होता. तो मान हलवून म्हणाला, तसं काय म्हणू नको. समुद्र नसला तरी ओढा आहे की गावाला. गावाला ओढा होता ही गोष्ट खरी, पण त्याचा इथे काय संबंध? मग त्याचा काय संबंध? अरे ओढ्यातनं पाणी गावात शिरल. ते कसं काय? समुद्राचं पाणी नद्यातनं घुसणार आणि नद्यातनं वड्यात येणार. उलट व्हायला लागलं पाणी म्हणजे मग. होय, ही शक्यता होती. एकूणच काय, भविष्य खरे ठरणार असे दिसत होते. त्यात आता बदल होईल असे काही वाटत नव्हते. वाघमोड्याला आता आपले सगळे आयुष्य आठवत होते. कृतकर्माचा पश्चाताप होत होता. एवढ्याशा या आयुष्यात आपण फार वाईट वागलो. चांगल्या गोष्टी आपल्या हातून झाल्या नाहीत. फार वाईट झाले. यदा कदाचित आपण गेलो तर आपल्याला नरकात जाऊन पडावे लागेल. यातून काही सुटका नाही. वाघमोड्याने मान खाली घातली. उघडझाप करीत हलक्या आवाजात तो बोलला, खरं म्हणजे ही विस्टेट माझी नव्ह, चुलत भावाची. खोटा कागद करून मी ती घेतली आणि त्याला बोंबलत बसवलं. लई वंगाळ गोष्ट झाली आपल्या हातनं. हे ऐकून जो तो वाघमोड्याकडे आश्चर्याने पाहू लागला. नारायण चेंगटाला तेवढ्यात आणखी एक गोष्ट आठवली. आणि ज्ञानू, ती भानगड र. कंची? सावळ्याच्या सपूची. खरी काय खोटी? होय, ती बी खरी. तिला म्याच पळवली होती. त्या येळेला मी सांगत होतो तर लोकांनी खरं वाटलं नाही. यावर ज्ञानू सुस्कारा सोडून म्हणाला, अगदी खरं. म्या लई मज्जा केली तवा. ज्ञानूचा हा आकस्मित कबुली जबाब ऐकून कोणाला फारसे आश्चर्य वाटले नाही. कारण त्याची कुणकुण लोकांना पहिल्यापासूनच होती. पण आपणही त्याच्यासारखे मन मोकळे करून बोलावे आणि मनातली तळमळ ओकून टाकावी असे सगळ्यांना वाटू लागले. तेवढेच हलके वाटेल. मरण्याचा प्रसंग आलाच तर मरता मरता समाधान वाटेल. खरी गोष्ट सांगून टाकली तर न जाणो देवाच्या दारी गेल्यावर क्षमा होईल. रामा खरात मगापासून ठरवीत होता, सांगावे की सांगू नये. शेवटी त्याने जीवाचा धडा केला. सांगून टाकायचे आणि मोकळे व्हायचे असे त्याने ठरवले. आईला,
तुम्हाला तेल्याची धुरपाबाई आठवती का? चेंगट म्हणाला. मेली किती 2 सालं झाली. हां तीच. तिच्याजवळ गट्टुडं होतं. मोडून मोडून खायची. मी तिच्याकडनं 200 रुपये उसनं काढलं आणि पुन्हा दिलंच नाहीत. तिनं लईंदा मागितलं, पर म्या काय दिलं नाहीत. बिचारी तशीच मेली. रामाने अवची दिलेली ही कबुली ऐकल्यावर तर सगळ्यांना आपापल्या गोष्टी सांगाव्यात असे वाटू लागले. बाबू पैलवानालाही काही प्रसंग आठवू लागले. माग एक कोल्हाटाचा फड इथं आलता, आठवतंय का र? व्हय व्हय. त्यांचा खेळ म्या बघितला होता. सुंदरी कोल्हाटणीवर लई खुश झालो होतो मी त्या वक्ताला. तवा म्या तिला डोळाच घातला होता. बाबूचे हे प्रकरण कुणालाच माहीत नव्हते. त्यामुळे साहजिकच उत्सुकता वाटली. नारायण चेंगट अदाशीपणाने पुढे सरकून म्हणाला, भले अशी बहादुरी पाहिजे. तुम्ही तिला डोळा घातला. मग मग पुढं काय झालं बाबूराव? बाबू सुस्कारा सोडून बोलला. पुढं तिनं मला रातच्याला कनाती मागं बोलिवलं. मी बी हुरळलो आणि गेलो ताडकन. मग मग काय 10-5 कोल्हाट्यांनी डोसक्यात काट्या घातल्या. बडीव बडीव बडिवलं. समधी हाडं मोकळी झाली माझी. तव्हापासनं कानाला खडा. बाबूच्या प्रकरणाचा असा शेवट झालेला पाहून चेंगटाची निराशा झाली. काहीतरी मजा ऐकायला मिळेल अशी त्याची कल्पना होती. म्हणून तो ओटावरून जीभ चाटीत ऐकत होता. पण अखेर हाती काही गवसलं नाही. मग त्याने स्वतः आठवून पाहिले. पण लोकांना सांगण्यासारखे असे आयुष्यात काहीच घडल्याचे त्याला मुळीच आठवेना. नाही म्हणायला अगदी लहानपणी त्याने देशमुखाच्या मळ्यातले काही पेरू चोरले होते आणि मग देशमुखांच्या गड्याचा मरेपर्यंत मारही खाल्ला होता. एवढी एक गोष्ट त्याला आठवली. शिवा जमदाड्याच्या बायकोकडे 4-2 वेळा आपण चोरून बघितले होते. ही गोष्ट त्याला आठवली. या गोष्टी सांगाव्यात की सांगू नयेत यावर त्याने बराच वेळ विचार केला आणि मग तूर्त काहीच सांगायचे नाही असे ठरवून टाकले. अगदीच प्रसंग पडला तर बुडता बुडता थोडेसे सांगून टाकू असा मनाशी विचार करून तो गप्प बसून राहिला. मग बाकीच्या लोकांपैकी कुणी कुणी आपापल्या गोष्टी सांगितल्या. गोपाळ रेड्याने शहरात असताना आपण एकदा दारू पिऊन कसा गोंधळ घातला होता आणि त्याबद्दल बिनभाड्याच्या खोलीत 8 दिवस कसे राहिलो होतो त्याचे वर्णन केले. केरबा मळ्याने बांधावरून आपल्या शेजाऱ्याशी विनाकारण कशी झकाझकी केली होती आणि त्याचे डोके फोडले होते याची हकीकत सांगितली. कुणी काही तर कुणी काही अशा गोष्टी सांगितल्या. वाईट तोंड करून पश्चातापाने भरलेल्या अंतःकरणाने सांगितल्या आणि दिलगिरी व्यक्त केली. मरायचेच असेल तर हे पाप आधी फेडले पाहिजेत असे एकमताने ठरले. पण काय करायचे? 5-6 दिवसात काहीतरी करता येईल असे काय आहे यावर खूप चर्चा झाली. शेवटी शिवा म्हणाला, मला तर वाटतंय गड्या आपण एक दिंडी काढावी. गणा मास्तराला विचारावं कवा पाणी येणार हाय आणि मग दिंडी काढावी. कसं र? चेंगटाला ही गोष्ट पटली. ही आयडिया मात्र एकदम चांगली आहे हं. हरिनामाचा गजर चालला पाहिजे म्हणजे मग मेल्यावर काय त्रास व्हायचा नाही. वाघमोडे म्हणाला. बाबूनं ही धोक्याची बातमी पहिल्यांदा सांगितली म्हणून त्याच्या गळ्यात इना घालायची. हा आणि आपण समधे टाळ हाणू. सगळ्यांनाच ही कल्पना मान्य झाली. कोणी बुक्का लावायचे मान्य केले. कोणी टाळ मृदुंग मिळवण्याची जबाबदारी घेतली. बाबू पैलवानाने विना सांभाळून मध्ये उभे राहण्याचे मान्य केले. दिंडी काढायची पक्की ठरली. सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचे चित्र उभे राहिले. टाळ मृदुंगाचा गजर चालू आहे. हरिनामाचा कल्लोळ उठलेला आहे. पताका फडकत आहेत. देहभान हरवून सगळे नाचत आहेत. जिकडे तिकडे बुक्का उधळला जात आहे. पाणी वाढतच आहे आणि तरीही दिंडी जोराने पुढे चाललेली आहे. बाबू पैलवान एका हाताने विना वाजवीत उड्या मारतो आहे. ज्ञानबा तुकाराम असा जयघोष चाललेला आहे. असे काहीतरी चित्र सगळ्यांच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि तेवढ्यात हातात पिशवी घेऊन गणा मास्तर आला.
सगळी मंडळी गंभीर चेहरे करून चुपचाप बसलेली पाहून त्याला आश्चर्य वाटले. असे कधी घडले नव्हते. हा काय प्रकार आहे? काय मंडळी, आज काय बेत? असे म्हणत तो कडेच्या कट्ट्यावर बसला. सगळ्यांच्या तोंडाकडे निरखून पाहू लागला. गणा मास्तर आलेला बघितल्यावर एकदम कुजबूज सुरू झाली. शेवटी शिवा नाराजीच्या स्वरात म्हणाला, गणा, तू लपवून ठेवलीस बातमी, पर आम्हाला कळायची राहिली नाही हं. लपवून ठेवली? कसली बातमी? अरे जग बुडणार आहे हिची. खरं का नाही? जग बुडणार? हां हां. गणा मास्तरच्या ध्यानात सगळा प्रकार आला. मध्यंतरी काही अंक आले नव्हते. कुठेतरी पोस्टात गळपटले होते. ते एकदम मागाहून आले होते. काहीतरी कारणाने ते वाचायचे तसेच राहिले होते. आत्ता आले लक्षात. बरं, मग? मग काय? मर्दा सांगायचं नाही होय आम्हाला. आम्ही त्याच काळजीत पडलोय. आता कसं काय करावं? काय करावे? गणा मास्तरलाही काही कळेना. शिवा जमदाड्याने मग पहिल्यापासून घडलेली सगळी हकीकत सांगितली. दिंडी काढायची कशी ठरली इथपर्यंत सांगितलं. ते ऐकून गणा मास्तर मोठमोठ्याने हसू लागला. हे पाहून सगळे चकित झाले. कोणाला काहीच कळेना. गणा मास्तर, तू काय तालुक्यातनं चटाकभर घेऊन आलास का काय? अरे मला वाटलं तुम्हीच पेलाय बिलाय की काय. काय चावटपणा चालवलाय उगीच. अहो चावटपणा नव, बातमीच आली या तशी. कोणी वाचून दाखवली ही बातमी? बाबू पैलवानाचे नाक फुगले, छाती ताट झाली. ह्योच पट्ट्या, ह्योच बहादर. का? बघू, कुठं आहे वर्तमानपत्र? बाबूने घडी केलेली वर्तमानपत्राची सुरळी गणा मास्तरकडे दिली. गणा मास्तरने ती उलगडली, वाचली, इकडे तिकडे पाहिले आणि मग तो पुन्हा मोठमोठ्याने हसू लागला. हात मर्दानो, अरे यात काहीच अर्थ नाही. रामा खराताला मनात शंका होतीच. पुढे सरसावून तो म्हणाला, तरी मला वाटलंच होतं. म्हणलं बाबूला इतकं वाचायला कसं काय आलं? साप बनवलं आम्हाला. असंच नव्ह? मान हलवून गणा मास्तर म्हणाला, तसं नव्ह. बाबूनं वाचलं ते बरोबर, पण ह्यो अंक कुठनं काढला हे न? कुठला? महिन्यापाठीमागचा. अगदी जुना, रद्दीतला. म्हणजे? गणा हसता हसता थांबला. मग जरा विसावा घेऊन बोलला, म्हणजे काय? भविष्य आलं, ते खोटं ठरलं. त्याचा दिवस उलटून आता 15 दिवस झाले. कशाला काय पत्त्या नाही. आणि ह्यो गडी काय सांगतोय आणि तुम्ही काय ऐकून घेताय? तारीख तर बघायची वरची. समदा लेकांनो अडाण्यांचा बाजार. हात तुमची. गणाचा हा खुलासा ऐकून सगळ्यांची तोंड पाहण्यासारखी झाली. जो तो एकमेकाकडे टक लावून पाहू लागला. सगळे बाबूकडे रागारागाने पाहत राहिले. त्याला शिव्या घालू लागले. बाबूने मान खाली घातली. तो थोडा वेळ काहीच बोलला नाही. मग मान वर करून तो म्हणाला, बरं झालं. लई मोठं अरिष्ट टळलं. बातमी खोटी झाली. मी म्हणतो त्याच्या पायी आपण झकास दिंडी काढू. कसं? धन्यवाद.